नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत पोलीस भरती 2024 मध्ये आलेले गणिताचे क्वेश्चन्स। तर जाऊया डायरेक्ट क्वेश्चनवरती। पहिला क्वेश्चन आहे, एका वस्तूची मूळ किंमत 9,000 आहे व ती वस्तू 6,700 रुपयास विकल्यास किती तोटा होईल। तर बघा, तोटा आपल्याला काढायचा आहे। तोटा बरोबर काय असतो, खरेदी किंमत वजा विक्री किंमत। तर इथं त्यांनी खरेदी केलेली 9,000ला आणि विकलेलं आहे 6,700 रुपयाला। इथं जर आपण वजाबाकी केली तर हे आन्सर येणार बघा, 9,000 वजा 6,700। तर हे 0 हे कॅन्सल आणि हे 90मधून 67 गेले 23। तर उत्तर येणार आपलं 2,300, म्हणजेच ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे। तर यात त्यांना तोटा होईल 2300 रुपयाचा। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। तर पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूची विक्री किंमत खरेदीच्या निमपट आहे तर नफा किंवा तोटा किती। इथे बघा, एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे। समजा खरेदी किंमत आपण घेऊ, खरेदी किंमत 100 रुपये आणि त्यांनी विक्री म्हणजे त्यांनी विकलेला कितीला आहे, निम्म्या भावात, निमपट आहे ना। तर याला जर बघितलं 100चे निम्मे होतात 50, म्हणजे त्यांनी 100ला खरेदी केली आणि 50ला विकली, म्हणजेच इथं त्यांचा तोटा झाला आणि तो पण किती टक्के झाला, 50% तोटा झाला। म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी। पुढचा क्वेश्चन पायथागोरस थेरमवरती आधारित होता। बघूया क्वेश्चन, एक व्यक्ती उत्तरेस सरळ 10 किलोमीटर अंतर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून तेथून 5 किलोमीटर अंतर चालून पुन्हा तेथून दक्षिणेकडे 18 किलोमीटर अंतर चालला, पुन्हा उजवीकडे वळून 11 किलोमीटर चालला, तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे। तर सुरुवातीला सांगितलेलं आहे उत्तरेस 10 किलोमीटर चालला। जर आपण एक पॉईंट घेतला हा, तर उत्तरेस 10 किलोमीटर म्हणजेच हा इथपर्यंत चालला 10 किलोमीटर, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, उजवी साईड म्हणजे ह्या साईडला 5 किलोमीटर चालला, हे झाले 5 किलोमीटर अंतर चालला, पुन्हा तेथून दक्षिणेकडे 18 किलोमीटर चालला। 18 किलोमीटर घेऊ आपण, इथं बघा हे झालं 10 किलोमीटर ह्याला पॅरेलल आणि पुढे झालं हे 8 किलोमीटर, हे टोटल झालं 18 किलोमीटर। 18 किलोमीटर चालला आणि पुन्हा उजवीकडे वळून 11 किलोमीटर चालला। आता याची उजवी साईड कोणती असेल, हा खाली बघू राहिला, म्हणजे याची उजवी साईड हे असेल, लेफ्ट साईड याची उजवी साईड असेल आणि तिथं तो चालला 11 किलोमीटर। जर आपण हे जर डिस्टन्स गेलं 11 किलोमीटर, तर हा होईल इथे 11 किलोमीटर आणि तर तो मूळ स्थान त्याचा हा आहे, म्हणजे तिथं आपण इथं ट्रायंगल फॉर्म होईल। आणि जर हा जर डिस्टन्स बघितला, हा टोटल डिस्टन्स 18 आहे, त्यापैकी जर इथं बघितला आपण, हा 10 असेल आणि हा 8 असेल, कारण हे 10 पॅरलल आहे, तर हा जो भाग उरण याला पॅरलल आहे, म्हणजे हा 8 असेल। आणि जर आपण हा भाग जर आपण बघितला, हा पूर्ण 11 आहे, 11 किलोमीटर पैकी एवढा जो पट्टा आहे तो 5 किलोमीटरचा आहे याच्या समांतर, म्हणजे हा उरलेला आहे 6 किलोमीटर, 6 आणि 5 11। हां, आता 8 किलोमीटर हे 6 किलोमीटर आहे, आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे। जर आपण पायथागोरस थेरम यूज केला तर एक्स स्क्वेअर बरोबर म्हणजेच कर्णवर्ग बरोबर उरलेल्या बाजूच्या वर्गांची बेरीज, 6 स्क्वेअर अधिक 8 स्क्वेअर, इथं येणार हे 36 अधिक 8चा स्क्वेअर इन 64, हे होईल 100। एक्स स्क्वेअर बरोबर 100, म्हणजेच एक्स बरोबर किती, एक्स बरोबर 10 किलोमीटर आपलं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न होता वर्तुळावर आधारित, एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर असल्यास त्याचा परिघ किती। तर आपल्याला परिघचा फॉर्म्युला माहिती आहे, P बरोबर 2πr, हे आहे परिघचा फॉर्म्युला। तर परिघ म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बाजूची जी लेंथ असते त्याला आपण परिघ म्हणतो। नुसतं फॉर्म्युला माहीत असून त्याचा उपयोग नाही। वर्तुळाची जी बाहेरची बाजू आहे, समजा 200 मीटरचा ग्राउंड आहे, म्हणजे त्याचं परिघ आहे 200 मीटर। हां, तर आता आपण बघू, आपल्याला परिघ फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे P बरोबर 2 × पायची किंमत किती असते, 22/7 गुणिले R दिलेला आहे 35 सेंटीमीटर। तर इथे पुढे येणार 7×5 35, 7ने 35चा भाग जाईल, 2 गुणिले 22 म्हणजे 110, म्हणजे 11 दुणे 22 आणि 0 ॲज इट इज, म्हणजे 220 सेंटीमीटरचा परिघ आहे। म्हणजे ती बाहेरची जी लेंथ आहे, त्या जे काही ग्राउंड वगैरे असेल तर ती 220 सेंटीमीटर आहे, की ज्याची त्रिज्या जी आहे ती आहे 35 सेंटीमीटर, म्हणजे 220 सी उत्तर आपलं आहे। पुढचा प्रश्न होता सरासरीवर आधारित, युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी 72 आहे, 4थ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते, तर त्यांच्या 4थ्या डावातील धावांची संख्या किती। धावांची संख्या काढायची आहे। पहिले आपण बघू सरासरीचा फॉर्म्युला, सरासरी बरोबर एकूण धावा भागिले एकूण डाव। तर जर आपण पहिले 3 सामन्याचा विचार केला, तसं 3 सामन्याची सरासरी होती 72, म्हणजे 72 बरोबर एकूण धावा किती आहे ते आपल्याला माहिती नाही आहे आणि एकूण डाव आपल्याला माहिती म्हणजे सामने ते होते 3, म्हणजे हे जर आपण केलं तर 72 गुणिले 3 बरोबर एक्स, हे येणार 3 दुणे 6 7 त्रिक 21, 216।
3 सामन्यातील त्यांची जी धावा आहे ते येणार 216. आता परत चौथा सामना जर आपण बघितला, परत तोच फॉर्म्युला यूज करू, सरासरी बरोबर हा. तर चौथ्या सामन्यात सरासरी किती आहे, चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1ने कमी होते. आता इथं सरासरी किती आहे, 72 आहे 3 सामन्यात. चौथ्या सामन्यात 1ने कमी होणार, म्हणजे ती होणार 71 बरोबर. एकूण धावा म्हणजे 3 सामन्यातील धावा, 4ही सामन्यातील धावा 216 हे 3 सामन्यातील धावा झाल्या, अधिक चौथ्या सामन्याचे जे धावे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ते आपण घेऊ x भागिले इथं येणार 4. आणि आता इथं 71ला हा 4 मल्टिप्लाय होईल, म्हणजे 71 गुणिले 4 बरोबर 216 अधिक x. तर हे होणार 4 × 4 = 728 284 बरोबर 216 अधिक x. आता ह्याला xला आपण इथेच ठेवू आणि 216ला इकडं वजा करून टाकू. तर 284 मधून 216 आपण जर मायनस केले तर हे होणार 68. म्हणजे अशा प्रकारे हे येणार 68. चौथ्या सामन्यातील जे धावा आहे ते येणार 68 धावा.